नमस्कार, मी पूजा. MBTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पनवेल शहरात लवकरच बसणार सीसीटीव्ही कॅमेरे. शहरात ठिकठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतले दत्तगुरूंचे दर्शन. नवी मुंबईत भव्य मालमत्ता प्रदर्शन. अहिंसा, बंधुभाव हेच तत्व पुरस्कार करणारा ख्रिस्ती धर्म, त्या धर्माच्या प्रणेतेचा जन्मदिवस नाताळ सण आज नवी मुंबईमध्ये मोठ्या आनंदात साजरा केला गेलाय. नाताळ म्हणजे ख्रिस्ती धर्मबांधवांचा सर्वात मोठा सण. इंग्रजीमध्ये त्याला ख्रिसमस म्हणतात. भगवान येशू ख्रिस्तांचा 25 डिसेंबर रोजी जन्म झाला होता. नाताळ सण 25 डिसेंबर ते 6 जानेवारी या 11 दिवसांमध्ये साजरा केला जातो. पश्चिमी देशात रात्री 12 नंतर दिवस बदलतो. यामुळेच मग 24 डिसेंबर रोजीच्या रात्रीच ख्रिस्ती बांधव नवे स्वच्छ कपडे घालून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमा होतात. बरोबर मध्यरात्री 12 वाजताचे ठोके पडताच प्रार्थना सुरू होते. त्याला जोडूनच भक्तिगीते म्हटली जातात. येशू यांच्या जन्मोत्सवाचे देखावे प्रार्थना मंदिराबाहेर उभारले जातात. त्यात बाल येशू, त्यांची आई मेरी, वडील जोसेफ तसेच सर्वप्रथम येशू यांचे दर्शन घेणाऱ्या मेंढपाळांचे छोटे सुंदर पुतळे असतात. गायी, बैल, मेंढ्या यांच्या मूर्तीही तेथे असतात. तेथे बाल येशू याला गवतावर निजवले जाते. 25 डिसेंबर रोजी सर्व ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा भेटवस्तू देतात. शुभेच्छा कार्ड पाठवतात. ब्युरो रिपोर्ट, MVTV. श्री दत्त जयंतीचा सोहळा नवी मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. दत्त जयंती निमित्त नवी मुंबईमधील विविध गाव, शहर तसेच इतर भागातही दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही नवी मुंबईतील दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घेतलंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा. दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे नामामृत भवभयहारक, अघ संहारक, त्रिभुवन तारक. आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, आत्मसुखाचा मोक्ष लुटाया. अमोल ठेवा हाती धरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री दत्त जयंतीचा सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने नवी मुंबईतील विविध गाव, शहरे, नोड तसेच इतर भागातही दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहण्यास मिळाली. दत्त जयंतीच्या दिवशी नवी मुंबईतील सर्व दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील सानपाडा, खारघर, जुईनगर, वाशीगाव, नेरूळ, सेक्टर 3, सेक्टर 6, सेक्टर 10 आणि सेक्टर 15 येथील दत्तगुरू मंदिरात जाऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. सानपाडा येथील पुरातन असलेल्या जागृत श्री दत्त मंदिरातील दत्त जयंतीचा उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दत्त जयंती निमित्त मंदिरात काकड आरती, हरिपाठ, आरती, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दत्त जयंती निमित्त सानपाडा येथील गावदेवी मैदान तसेच दत्त मंदिर परिसरात जत्रा देखील भरवण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने 24 डिसेंबर रोजी ऐरोलीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आलाय. ऐरोलीतील डीमार्ट जवळ सेक्टर 16 व सेक्टर 8 येथे ग्राहक जागरण अभियान घेण्यात आले. यावेळी ग्राहकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर रोजी ऐरोलीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आलाय. ऐरोलीतील डीमार्ट सेक्टर 16 व सेक्टर 8 येथे ग्राहक जागरण अभियान घेण्यात आले. यावेळी ग्राहकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली आहे. या प्रसंगी कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख सुनील बागवे, उपजिल्हा प्रमुख प्रजेश कदम, कक्ष प्रमुख अनिल बनसोडे,
कार्यालय प्रमुख महादेव गोसावी, उपकक्ष प्रमुख शांतीलाल कुमावत, राजकुमार भारती व अन्य मान्यवर उपस्थित होते. कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख सुनील बागवे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की भारतीय घटनेने 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायदा पारित केला. मात्र त्याची अनेकांना माहिती नसल्याने आपल्या अज्ञानाचा फायदा व्यापारी घेतात. उपजिल्हा कक्ष प्रमुख प्रजेश कदम हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपण ग्राहक आहोत, मात्र व्यापारी आपल्याला गिऱ्हाईक करतात. आपल्या वीज, टेलिफोन, घरगुती गॅस पाईपलाईन बिल जादा येत असल्यास गॅस घेताना दुकानदार शेगडी घेण्याची सक्ती करतो काय? वजनात फसवणूक झाली असल्यास ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार करावी असे आवाहन कदम यांनी केले. ग्राहक गिराईक बनू नये म्हणून या ठिकाणी 22 वर्षापूर्वी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली. सन्माननीय अध्यक्ष सुधीरभाऊ जोशी यांच्या नेतृत्वाखाली या ग्राहक संरक्षण कक्षाची दुराव आणण्यात आली आणि ॲडव्होकेट अरुण जगताप राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा केला जातो आणि त्यांच्या मागे ॲडव्होकेट अरुणजी जगताप हे शिस्तप्रिय असे आमचे नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी नवी मुंबईमध्ये देखील जवळजवळ 15,000 पत्रक आम्ही या ठिकाणी वाटून ग्राहकांना जागृत करण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. आम्ही नवी मुंबईतील सर्व ग्राहकांना जेवढं आम्ही जागा करता येईल तेवढ्या जागा करण्यासाठी आम्ही ही 15,000 पत्रकं वाटलेली आहेत. तसेच डीमार्ट सेक्टर 9 येथील डीमार्ट, सेक्टर 16 येथील दत्त मंदिर, वेलकमचा चौक या अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही ही पत्रकं वाटून ग्राहकांना आम्ही जागा केलेल्या आहे. ऐरोली सेक्टर 16 येथे नगरसेवक संजू वाडे यांच्या हस्ते शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महिला आघाडीच्या आशाताई शिंदे, लक्ष्मी शिंदे यांनी नगरसेवक संजू वाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी घुगे, ऐरोली. सेक्टर 11 CBD बेलापूर येथील किड्स टू बॉय या शाळेचे उद्घाटन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी करण्यात आले. सेक्टर 11 CBD बेलापूर येथील द फ्युचर बिगन्स हिअर या किड्स टू बॉय इंडियाज क्वालिटी प्री स्कूल चे उद्घाटन शुक्रवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. नवी मुंबई बिल्डर असोसिएशन तर्फे यावर्षी 16वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन येत्या 8 ते 11 जानेवारी रोजी वाशीतील सिडको एक्झिबिशन केंद्रात भरणार आहे. जवळपास 100 बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांचा समावेश असणाऱ्या या 4 दिवसीय प्रदर्शनात 175 स्टॉल राहणार आहे. नवी मुंबई बिल्डर असोसिएशन तर्फे यावर्षी 16वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन येत्या 8 ते 11 जानेवारी रोजी वाशीतील सिडको एक्झिबिशन केंद्रात भरणार आहे. जवळपास 100 बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांचा समावेश असणाऱ्या या 4 दिवसीय प्रदर्शनात 175 स्टॉल राहणार आहेत. 16 मेगा प्रॉपर्टी एग्जीबिशन जो है नवी मुंबई का फ्लैगशिप इवेंट है. 8, 9, 10th, 11th of January we are starting this exhibition. We are having all the leading players as well as all housing finance institutes. आज की तारीख में 2500 में रसायनी जो यहाँ से ज़्यादा लंबा नहीं है, 6-7 किलोमीटर के ऊपर रसायनी के अंदर आज 2500 के अंदर फ्लैट मिल रहा है और खपोली में 2500 से लेकर 3200-3300 तक मिल रहा है. तो हर टाइम ये स्कोप अपने पास नहीं था जो ये एग्जीबिशन में अवेलेबल है. एग्जीबिशन काफ़ी महत्व का एग्जीबिशन है. ये गेम चेंजर होएगा. स्मार्ट सिटी और एयरपोर्ट का डेवलपमेंट का मेरे को ये शायद आखिर का एग्जीबिशन होएगा और इसके वजह से बायर्स लोग को बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है. मार्केट अभी थोड़ा मंदा चल रहा है, इसमें अच्छा बार्गेन से अच्छे फ्लैट उनको मिलेंगे. प्रोजेक्ट यहाँ से लेके खपोली और मतलब सारी पेरीफेरी ऑफ नवी मुंबई, पनवेल, करजत, ये सारे प्रोजेक्ट्स यहाँ पे डिस्प्ले किया जाते हैं. लोअर इनकम ग्रुप के लिए प्रोजेक्ट 11.5-12 लाख से लेके 22-25 लाख तक काफ़ी प्रोजेक्ट्स है इसमें और एक ही जगह पे उनको चॉइसेस काफ़ी मिल जाएगी. एक बिल्डर के पास में 4 से 5 मिनिमम प्रोजेक्ट पकड़ेंगे तो 400-500 प्रोजेक्ट्स एक छत के नीचे रहेंगे और हर आदमी अगर जिसको घर लेना चाहेगा
उसको ये जगह पे एक ही छत में आके उसको कंपेयर करने के लिए, एक चीज़ प्रोडक्ट कंपैरिजन करने के लिए उसको तक मिलेगी। इस एग्जीबिशन से नवी मुंबईकर्स को काफ़ी सारे नए ऑप्शंस देखने को मिलेंगे। इससे पहले नवी मुंबई में टाउनशिप्स कंसेप्ट नहीं था, तो इस बार काफ़ी सारे टाउनशिप प्रोजेक्ट्स इस एग्जीबिशन में लोगों के सामने आएंगे। पनवेल एक नया नोड जो एयरपोर्ट को सबसे नज़दीक है, उसमें भी काफ़ी सारे प्रोजेक्ट्स देखने को मिलेंगे। अपने आप खारघर जो है वो एक बहुत अच्छा डेवलप हो चुका है और लोगों का खारघर के लिए काफ़ी सारी एक्सपेक्टेशंस है कि आने वाले समय में खारघर नवी मुंबई का सबसे बेस्ट नोड रहेगा। ये सब चीज़ों को वजह से ये एग्जीबिशन लोगों के लिए काफ़ी इन्फॉर्मेटिव रहेगा और बिल्डर्स के लिए काफ़ी फायदेमंद रहेगा। 16 मेगा एग्जीबिशन क्रीडा BNM जो लॉन्च कर रही है वो हर साल की तरह इस साल भी लोगों के लिए प्लेटफॉर्म बना रही है। यहाँ आके नवी मुंबई में क्या क्या डेवलपमेंट हो रही है और आपके लायक आप यहाँ पे आके घर चूज कर सकते हैं। नवी मुंबई लोगों को अपील ये है कि ये अभी इस वक्त मार्केट जो है ना बायर की है और ये सुनहरी मौका है उनको बाय करने के लिए, बहुत अच्छा टाइम है और इस वक्त उनको जिसको घर लेना है तो इससे बेटर मौका बाद में नहीं मिलेगा। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत राज चव्हाण, MVTV। पनवेल नगरपालिका क्षेत्रात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव अखेरीस मंजूर करण्यात आला असून पनवेल परिसरात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे। नवी मुंबई महापालिका व सिडकोचे सहकार्याने पनवेल शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेच्या विभागातर्फे देण्यात आली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून पनवेल शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत असा प्रस्ताव पनवेल नगरपालिकेत काही कारणास्तव प्रलंबित होता। मात्र नुकताच या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे। वाढत्या चोऱ्या, चेन स्नॅचिंगचे वाढते प्रकरण, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे शोषण अशा प्रकारचे गुन्हे दिवसाकाठी वाढत असल्याची निदर्शनास येते। पोलिसांचा तिसरा डोळा असलेला सीसीटीव्ही कॅमेरामुळे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्यास पोलिसांना मदत होणार आहे। नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असल्याची माहिती पनवेल नगर परिषदेतील सूत्रांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच, तोपर्यंत नमस्कार।